सावे, अगं चल की आवर की पटापटा. अगं मेहंदी काढायची आहे तुला, त्यात धैर्यांचं नाव लिहायचंय. सावे, मला तर असं वाटतंय की नाही, धैर्यांचं तुझ्यावर एवढं प्रेम आहे ना, की जगात आतापर्यंत एवढी मेहंदी कुणाची रंगली पण नसेल तेवढी तुझी रंगत्या की नाही बघच. आणि यार मेहंदी मीच काढणार आहे, तुला आधी सांगून ठेवते. सावे, सावे, अगं काय झालंय काय तुला? मगाशी पण अशी अचानक चिडलीस तू माझ्यावर. काय झालंय बोल पटकन, सांग मला. झालं काय तुमचं गंगा जमुना चालू परत? रेडके, अगं आज नाही उद्या जायचंय तुला सासरी. तुला जपणारा, तुझ्यावर प्रेम करणारा, तुझी काळजी घेणारा तुझा धैर्य उद्या येईल हा तुला न्यायला. जा त्याच्यासोबत मग. हा, आणि सासर तर कसं एकदम सुखाचं आबा तुझं. काय रे? होय. आणि आता रडणं बिडणं बंद कर आणि जा जरा कामाचं बघ. जा काम चुकारपणा करण्यापेक्षा. ए पराग, मला सांगतोय कामाचा लॅपटॉप कुठे घेऊन चाललायस? अतिशहाणपणा झाडू नकोस तुझ्या मुखपटलातनं. काय काम करायला घेऊन निघालोय, काय गेम बिम खेळत नाही झालो इथं. ढीगभर व्हिडिओ करून ठेवायला लावलेस की नाही, सगळी मेमरी फुल झाल्या, ती मेमरी कार्ड रिसेट करायला घेऊन निघालोय. काय सांगायला लागले? इथं सावीच्या लग्नात फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे मला. काय सावी, असलं भारी फोटो काढतो का तुझं आयुष्यभर लक्षात ठेवशील बघ. करू नकोस. जा मेमरी कार्ड घेऊन ये जा जाऊन. चल चल, मी आले ग. हा, मामा अरे काय हे सगळं, आणि वकिलांना का घेऊन आलंयस? सांगतो सगळं सांगतो. माझी पोरगी इरा या घराची सून होणार म्हणजे होणार. त्यात कुणाचा प्रॉब्लेम नको, आणि आला तर तो सॉल्व करायला हा दया तयार आहे. त्यासाठीच वकिलांना घेऊन आलोय. अरे भाच्या, तुझ्या आणि सावीच्या डिवोर्सचं प्लॅनिंग नको का करायला? हा, त्यासाठीच यांना घेऊन आलोय. म्हणजे वकील साहेब तुम्ही गप्प का? तुम्ही जे मला सगळं सांगितलंय ना ते सगळं सांगा ना यांना. हो, कायद्यानुसार यांच्या लग्नाला अजून 1 वर्ष पूर्ण झालं नाही, त्यामुळे डिवोर्सच्या केसलाच प्रॉब्लेम आहे. आणि ती प्रोसेस 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी करता येत नाही. आणि यांच्या प्रकरणामध्ये परस्पर संमतीने यांना डिवोर्स घेता येत नाही. आणि जरी त्यांनी घेतला तरी यांच्या पत्नी सावी नाईक यांच्यावर काहीही आरोप करू शकतील. जसे की फसवणूक. फसवणुकीचा आरोप करून भरमसाठ पोटगी मागू शकतील, या इस्टेटीमध्ये वाटा मागू शकतात, किंवा म्हणजे आणखीन कोणताही आरोप करू शकतात. आपण सांगत होतो देव बोटत नव्हतं याला, तर कळू देत की कशी वाट लागते. पण वकील साहेब, तुम्ही काही उपाय पण सांगणार आहात की फक्त प्रॉब्लेम काय आहेत तेच सांगणार आहात? सांगतो. काय मॅडम, ही डिवोर्स केस आपल्या बाजूने वळवायची असेल तर कोर्टाला काही गोष्टी मुद्दाम दाखवाव्या लागतील. जसं की सांगा. जशा की
यांच्या पत्नी सावी नाईक व्यभिचारी होत्या. त्यांचे बाहेर अनैतिक संबंध होते. त्यांच्या घरातील आणि बाहेरील वर्तणुकीमुळे घरातील प्रत्येक सदस्याला आणि त्यांचे पती धैर्य मुजुमदार यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागला. इतकं की यांचं जीवन असह्य झाले. पत्नी म्हणून त्या बेजबाबदारपणे वागत होत्या. आणि त्यांचं जे बाहेर प्रेमप्रकरण होतं त्यामुळे त्यांचे पती धैर्य मुजुमदार यांचा प्रचंड मानसिक छळ होत होता. ते तर आहेच. छळाला कुठेही कमी ठेवलं नाही तिने आम्हाला. माझ्या पोराला जेलमध्ये टाकलं. घरात फक्त शाणपणा करणं तेवढंच चाललं होतं तिचं. खूप छळलंय आम्हाला तिने, खरंच. बरं झालं तिला हक्कली इकडनं ते. किती नालायक किती लोक. सोन्यासारखी पोरगी सावी तिच्या आयुष्याचं वाटोळ केलं यांनी. आणि सावीचं लपड कुणाबरोबर होतं हे सांगायला एक पोरगा मी हुडकून ठेवलाय. ते नाही का ते सावीचा झंपक मित्र, ते कॅमेरावाला काय ते बरं